कॅम्पेनिंग केली आणि ते पण अशा लोकेशनवर. कुठल्याही प्रकारची हालचाल करतात नाही ना बरं का, आपल्याला पोहता येत नाही हे डोक्यात ठेवून हालचाल कर. लाईव्ह जॅकेट्स वगैरे असतात, पण आज नेमकं आपलंच नशीब करावे ते घरी विसरले. चला मित्रांनो, लेट्स गो. उमेश दादा, तू पडताना रेकॉर्ड होणार होतं पण तू स्वतःला सावरून घेतलं. इथं गाडी घेऊन उतरले खाली. राजा इकडे, राजा चल इकडे. आणि सगळे दगड आहे, मजबूत लागेल एकदम पडली तर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. पहिल्यांदा हा लुक कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. का आधीचा लुक चांगला होता का हा लुक चांगला होता ते नक्की कळवा मला. आज आपण निघालो आहोत एका स्पेशल ठिकाणी नाईट कॅम्पेनिंगसाठी आणि ऑलरेडी आपली बुकिंग झालेली आहे. आणि संध्याकाळचे जवळपास 5:15 वाजले. आता 15 मिनटात सगळी तयारी झाली. 15 मिनटात आपण निघणार आहोत. मी आणि शीतल दोघंच जणं चाललो आहे. आज आहे शुक्रवार. आपण नाईट कॅम्पेनिंग करू आणि तिथे धरणाला लागूनच 100 मीटरवर आपला टेंट असणार आहे. आणि काजवे दिसले तर आपल्याला दिसतील, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मी, काजवे जर दिसले तर. आणि जबरदस्त असा अनुभव आहे माझ्यासाठी. नवीन मी पहिल्यांदाच टेंट कॅम्पेनिंग करणार आहे. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत, करूया धमाल मस्ती. भेटूया आता हायवेला. मित्रांनो, आपण जवळपास घोटीला पोचलेलो आहे आणि समोरचा व्ह्यू चेक करा. संध्याकाळची वेळ आहे. जबरदस्त असा व्ह्यू आपल्याला समोर बघायला मिळतो डोंगरांचा. आणि बरीच रस्त्यांची कामं चालू आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. आणि जिथं आपण स्टे घेतला आहे त्यांचा आत्ता फोनही येऊन गेला की किती वेळ म्हणून. तर चला जाऊया लवकर. मित्रांनो, आपण फायनली उडीपासून भंडारदराच्या दिशेने आतमध्ये आलेलो आहे आणि समोरचा व्ह्यू एकच नंबर आहे. तर आता ज्यांनी आपलं बुकिंग घेतलं आहे तर दादा आपल्याला शेंडी गावाला घ्यायला येणार आहे. आणि समोरचा व्ह्यू चेक करा, जबरदस्त. मित्रांनो, अवघड परिस्थितीमध्ये आपण इथं माझ्या मागे बघू शकता. गाडी 2 व्हीलर इथपर्यंत कोणीच नाही आणत, ते आपण आणलेली आहे. आणि नाईट कॅम्पेनिंग इथं करणार आहोत आपण. मागे टेंट आहे आणि समोरचा व्ह्यू चेक करा. हा समोरचा व्ह्यू आहे, जबरदस्त. आणि एक इथं अशी काहीशी परिस्थिती आहे. इथं शीतल मॅडम, तुझं नाव काय रे दादा? हां, महेश. हा आपल्यासोबत रात्रभर इथं खाली बाहेर झोपणार आहे. आपण या टेंटमध्ये आहोत रात्री. ही आपली बाईक आणि हा टेंट. तर हा पहिलाच अनुभव आपला. तर आता थोडं सेटल डाऊन होऊ आणि मग परत भेटू तुम्हाला. मित्रांनो, आपली कॅम्पेनिंग साईट आहे आणि हे उमेश भाऊ आहेत. यांची सकाळी एकदम डिटेलमध्ये मी इंट्रोडक्शन देईल. इकडं शीतल आणि इकडं आपलं चिकन एकच नंबर बनवलं आहे. बार्बिक्यू वगैरे. हा आपला इकडे टेंट, हा बाजूला आपला सिक्युरिटी टेंट, आपली बाईक. आणि तिकडं जर ते बघितलं रात्री अंधारात दिसणार नाही, भंडारदरा डॅम आहे. तर आपण इथं मस्तपैकी जेवण करूया आणि सकाळी आपण हिडन स्पॉटवर एका बोटिंगला जाणार आहोत, जे की आपल्याला उमेश दादा घेऊन जाणार आहेत. ओके, हिडन स्पॉटला सकाळी नाश्ता झाल्यानंतर. यस सर. आता भेटूया डायरेक्ट सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. टेंट कॅम्पेनिंगचा अनुभव एक नंबर. आयुष्यात पहिल्यांदा मी कॅम्पेनिंग केली आणि ते पण अशा लोकेशनवर. थोडं उठायला लेट झाला, रात्री झोपायला लेट झाला होता. गप्पा मारत बसलो होतो जुगनूच्या सोबत. समोरचा व्ह्यू चेक करा, सुंदर. बहुतेक आपण थोड्या वेळाने बोटिंगला पण जाणार आहोत नाश्ता झाल्यानंतर. उमेश दादा सांगत होते, त्यांची पण मी ओळख करून देईल. ज्यांचं हे जे पूर्ण कॅम्प आहे
मागच्या आठवड्यात काहीतरी तर 50 जण होते. आपण इकडून आलो. गाडी इथे येणं इम्पॉसिबल होतं. गाडी आणणं ते म्हणे तुम्ही गाडी इथपर्यंत आणली कारण की वरतून आपण खाली रस्त्याला कॉन्क्रीटचा रस्ता सोडून खाली उतरलो आहे पूर्ण. असे डेंजर रस्ता होता. आणि इकडं आपला हा टेंटचा काहीसा सेटअप आहे. इकडं पपयांची झाडं मस्त. शीतल गुड मॉर्निंग. बा हा आपला काहीसा टेंट होता. असा आतमध्ये सगळं आपण सामान ठेवलं होतं. आणि ही आपली बाईक. जबरदस्त. हे पूर्ण रात्री लाईट वगैरे लावले होते. एक नंबर. खूप धमाल आली. एक वेगळा एक्सपिरियन्स होता. काल रात्री मस्त चिकन आणि ड्राय चिकन दिलं होतं भाऊंनी आपल्याला पॅकेजमध्ये. म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही भेटते इथं. सुंदर. बघा ना इकडून वरतून असं पूर्ण. आता मस्त एक थोड्या वेळ नाश्ता करू आणि जमलं तर निघू बोटिंगला. चला भेटू थोड्या वेळाने. फिरताय ना तुम्ही तर तिकडे निघून जायचं. हां राजा इकडे. राजा चल इकडे. आपला मित्र भेटला इथं. एकदम उड्या मारत आला तर. इकडे 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 इकडे. काय रे का रे दुसरा रस्ता आहे. दादा म्हणतायत तिकडून नाही जाता येणार का परत. तो चांगला आहे का. हा डेंजर आहे जरा. खाली उतरताना अवघड झालं होतं. आहे ना मग तिकडचा रस्ता चांगला. जाताना तिकडून जाऊ. चला आपण. ठीक आहे चालेल. उमेश भाऊ आपल्यासाठी नाश्ता घेऊन आलेले आहेत. ज्यांची कॅम्प साईट आहे. थोड्या वेळाने आपण त्यांचं पूर्ण एक माहिती घेऊच. आता मस्तपैकी नाश्ता आणि चहा पिऊ. नाश्त्याला बहुतेक पोहे आहेत ना. पोहे ना म्हणजे पोहे. ओके. थोडा आता नाश्ता करू मित्रांनो आपण. आणि मग नंतर उमेश भाऊंकडनं इथली सगळी माहिती घेऊ. जशी युवक दादांना तुम्ही माहिती दिली तुम्ही व्हिडिओमध्ये तशी आपल्या व्हिडिओमध्ये पण द्या. म्हणजे लोकांना समजेल. ठीक आहे चला आता नाश्ता करून घेऊ. मित्रांनो मजा आली एकदम. आता नाश्ता आला आहे. नाश्ता करू आणि मग नंतर पुढचं प्लॅनिंग बघू काय काय नाही. सुंदर असा नाश्ता केलेला आहे. आणि उमेश दादा बोट घ्यायला गेलेले. आणि आता आपलं सगळं सामान टेंटमध्येच आहे. गाडी पण इथेच आहे. आपण बोटिंग करायला बोट ते आणायला गेलेले आहेत. आणि आपल्याला जायचं आहे पायी पायी ते तिकडे समोर. तेव्हा ते तिथं जायचं आहे. तर आता चला त्यांनी तिथपर्यंत पायी पायी यायला लावलेलं आपल्याला. तर जाऊ आपण तिकडे. राजा हा आला बघ परत. राजा नाही घाबरू नको. काय काही करत नाही. दे आवाज देत त्याला. राजा चल 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 रे. चल 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 पटकन चल चल चल. याला पण घेऊन जाऊ. चल चल रे. जाऊ का आम्ही हळूहळू. हां मित्रांनो इथं आपला वरती टेंट आहे. आणि एवढी सर्कस करत खाली उतरावं लागलं. त्याच्यामुळे पडायची भीती होती. हातात कॅमेरा धरलाच नाही मी. आता आपण चाललो आहे मस्त बोटिंगला. लेट्स गो. हे उमेश दादा इथे जाणून इथं गाडी घेऊन उतरले खाली. इकडं पाणी बिणी. अरे वा काय बोरचं पाणी आहे का. हां 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 चांगलं आहे ना. पाणी नव्हतं पियाला सुद्धा पाणी नव्हतं. हां
तो येळ येतो म्हणजे पाला बिला थोडा शेळी हो हो चला ओके 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 वडी घेऊन वडी खाली हां हां हां. चला मित्रांनो, हे सगळं उमेश भाऊंचं परिवार होतं, जे की त्यांनी एक नवीनच बोर मारली होती. त्याच्यात आता पाणी भरता येत आहे आणि उमेश भाऊ गेलेत पुढे. असा काहीसा रस्ता शेतामधून जातो आणि समोरचा व्ह्यू एकच नंबर आहे. व्ह्यू चेक करा तुम्ही, सुंदर. आणि बायको किती मस्त आहे ना. काय नाही, जवळ आहे आपल्याला, असं वाटत होतं खूप लांब आहे. तर बघतो मित्रांनो, आपला कॅम्प तिथे आहे. आपण तिथून इथपर्यंत आलो आहे. अजून झूम करून दाखवलं ना, तिथं टेंट आहे आपला. सगळं सामान तिथंच ठेवलेलं आहे. आणि एक 360 व्ह्यू बघा, जबरदस्त. सुंदर. चला, बोट तर काय अजून आली नाही. उमेश दादा गेलेत. मस्त हवा, आता ऊन आहे पण हवा पण येते तेवढीच आहे ना. सकाळी डायरेक्ट ऊन आपल्याला लागत होतं ना टेंट जवळ, त्याच्यामुळे गरम होत होतं. आता जरा बरं वाटतंय. समोरचे डोंगर बघ ना किती भारी दिसत आहेत. युवक दादा जिथं गेले होते ना हिडन स्पॉटला, आपण खरं युवक दादांमुळे आलो इकडे. क्रेझी अबाउट फिशिंग म्हणून त्यांचं चॅनल आहे, जबरदस्त आहे एकदम. ते मला त्यांची व्हिडिओज खूप आवडतात, मी डेली बघतो. आत्ता केरळ ट्रिप पण झाली त्यांची एकदम मस्त. आणि ते आत्ताच इथे येऊन गेले होते आणि त्यांच्या व्हिडिओमधून मी हा नंबर काढला उमेश भाऊंचा. सुंदर. आणि माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता कॅम्पेनिंगचा, टेंटचा, आणि त्यातल्या त्यात नाईट कॅम्पेनिंग. मस्त असं जंगल एकदम दाट. इथपर्यंत पाणी होती. जमीन बघा कशी झालेली आहे. पाणी ओसरलं ना, पाणी कमी झालं ते बघा. खालची जमीन बघा एकदम भुसभुशीत आहे. पाणी फारच कमी आहे. ते पाहतो मित्रांनो, आपली बोट आली. उमेश दादांनी आणली. झूम करून दाखवतो, दिसली का तेव्हा ती बोट. झालं रेकॉर्ड. तू पडताना रेकॉर्ड होणार होतं पण तू स्वतःला सावरून घेतलं. कुठे गेली तिकडे? आता कुठे जायचं आपण? कसं जायचं तिकडे? खाली कसं उतरायचं? अवघड. इकडनं सगळीकडून अवघड आहे. खाली तर पूर्ण असं दलदल सारखं आहे. इकडनंच उतरू. चिखल बघ खाली किती आहे. खाली जायचं तिकडे, त्या बाजूला कसं जायचं? नाही म्हटलं तरी बरंच लांब आहे. आपण टेंट पासून जिथून आलो ना, असं वाटत होतं जवळ आहे, पण जवळ नाही आहे. मागून येते आणि समोर उमेश दादांनी बोट किनारी लावली आहे. वाह क्या बात आहे. बूट ओला होऊन जाईल नाही तर. एक मिनटं मित्रांनो, मध्ये बसून मग शूटिंग करतो. आपली बोट निघते मित्रांनो. आणि शीतल मॅडमने एकदम भारी जागा सांभाळली. सेंटरला बस, बॅलेन्स कर. हे बाई, आपल्याला दोघांनाही पोहता येत नाही बरं का. नाही मी दादा बसलेत. तू घेतली एकदम भारी जागा सांभाळून. चला मित्रांनो, लेट्स गो. उमेश दादा
क्या बात आहे. समोरचा व्ह्यू पण चेक करा. सुंदर. विंडमिल आहेत ना तिकडे. वा वा वा, क्या बात आहे. हा 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 हा, एक नंबर, जबरदस्त. शीतलने आपला व्ह्यू वाढवलाय सगळा. नको नको हालू नको तू जास्त. आहे बाई, आपल्याला पोहता येत नाही एवढं लक्षात ठेव. कुठल्याही प्रकारची हालचाल करतात नाही ना बरं का, आपल्याला पोहता येत नाही हे डोक्यात ठेवून हालचाल कर. एक नंबर. असं वाटतं तुला पाणी कमी आहे, आता वाटतंय का? भरपूर पाणी आहे. मग लाईव्ह जॅकेट्स वगैरे असतात, पण आज नेमकं प्लस नशीब करावे ते घरी विसरले. त्यांना आत्ता विचारलं होतं लाईव्ह जॅकेट वगैरे नाही का बोटमध्ये. सुंदर, जबरदस्त, खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता मित्रांनो आजचा. आणि आपल्याला इथे येण्यामागचं एक वेगळं कारण पण होतं. या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कुठेतरी आपण हॉटेलला वगैरे जेवायला जाण्यापेक्षा काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करू म्हणून आम्ही हा प्लॅन केला. इथं आलो आणि आम्हाला फुल सॅटिस्फॅक्शन झालं. बरं झालं कुठे दुसरीकडे गेलो नाही. हा प्लॅन एकदम परफेक्ट होता. मगाशी तो पक्षी पाण्यात होता, मला असं वाटलं सापच आहे. तो वर डोकं काढल्यासारखा बसला होता. हा, कावळे काय, कावळे आहे का? पानकोंबडी आहे का? हा, एवढ्या? पुरे बाप रे, पानकोंबडी मित्रांनो ते. बोलतोय तो कळसुबाईचे शिखर. तो मित्रांनो आहे ना उमेश दादांनी मी आता झूम करून दाखवतो. आबा हा जो एक्झॅक्टली झूम केला ना, कळसुबाईचं शिखर आहे. तिथे मंदिर आहे ना वर. हा हो बरोबर आहे, झाडच आहे पूर्ण. हा बरोबर आहे, एकदम भारी दिसतंय. पण ते 100 वर्षापूर्वीच. बापरे. मित्रांनो जबरदस्त मजा येते का. बोटाचा फुल स्पीडने पळवताय, आवाजही येत असेल तुम्हाला. आणि पाणी असं बारीक बारीक पाणी अंगावर उडतं, एकदम भारी वाटतंय. फवारा उडायला सारखं. क्या बात आहे. जबरदस्त अनुभव आहे आज हा. अशी बोटिंग तर इतरच भरपूर केलेली आहे, पण आज जे एन्जॉय करतोय ना त्याची काहीतरी वेगळीच मजा येते. कोणाचा गोंधळ नाही, गर्दी नाही, पब्लिक नाही, एकदम शांत. आपणच आपल्या आणि एक आपल्या डिश पर्सनल बोट. जो स्पॉट आहे ना तिथं हिडन स्पॉट जे चाललं होतं ना, तो हाच स्पॉट आहे. जे युवक दादा आले होते या स्पॉटला. इथं खूप खोल आहे बरं का शीतल, खूप खोल आहे इथं. इकडे ना तो हो थांब 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 थांब.
हो मित्रांनो, इथून वर चढणं थोडं अवघड आहे ना, वर चढणं इकडं वर जाणं अवघड आहे का? कुठून जाय? इथूनच सोपं आहे. तेच ना, तेच इथून चढणं अवघडच आहे, इकडून नाही जाऊ शकत. हा इकडून नाही, इथून हा इथून पाणी येतं बरं का शीतल. असे होल्स आहेत मोठे मोठे वरती, त्याच्यातून इथं खाली बघ पाणी येताना दिसेल तुला. दगडांना मोठे मोठे काही वर्षापासून असे काय म्हणतात त्याला, हा रांजण. ते भाई आवाज येत असेल मित्रांनो तुम्हाला पाण्याचा, तर इथून वरतून आवाज येतोय. ते वर चढलं होतं का? हे इथून वर गेले होते, तिकडे डोक्याला लागेल ना बघ. आपण बोट तिकडं खाली लावली, वर येताना परत इथं थोडी सर्कस करावी लागली आपल्याला. आणि हे जे रांजण म्हणतात ना ते हे ही खाली बोट आहे आपली, इथून खाली त्याच्यातून पाणी पडत राहतं. त्याच्यातून फार वर्षांचे असतील हे. शीतल शीतल नको, आपल्याला पोहता येत नाही. हा रिकामे कामं करू नको. ते चप्पल एक तर विचित्र घातलेली तू. किती क्लिअर पाणी पाहिलं का, स्वच्छ एकदम. तुला मी सांगत होतो बुटा घाल घरी, ऐकलं नाही तू. बाबा इकडे पण येत, इथे जास्त आहे ना. पाण्याचा फ्लो जेव्हा असेल ना तेव्हा जबरदस्त वाटत असेल एकदम. इथपर्यंत यायला तर काही चान्सच नसेल. मित्रांनो एकच नंबर ठिकाण आहे. उमेश दादांनी आपल्याला जबरदस्त असं ठिकाणी आणलं आहे. हा मागचा व्ह्यू, डॅमला पाणी बरंच कमी आहे. आपण ते तिकडून आहे ना कसं आलो मला सांगतो मी. ते तिथून चढायला जागा होती नशिबाने, इथून तर अवघड आहे. युवक दादा इथून चढून गेले होते, इकडून असं इथून फिरत आलो आपण वरती. परत तसं आपण तसंच उतरावं लागेल. चला मित्रांनो आता निघूया इथून. मजा आली. चला मॅडम, तू ते मला तुझी टेन्शन आहे, तुझी चप्पल आहे ना. पाण्याजवळ काही ॲक्टिव्हिटी करशील ना बरं का, एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला पोहता येत नाही. तेवढं सांभाळून आहे ना बरं का, तेवढं सांभाळून उद्योग करायचे आपल्याला. म्हणजे तिला मला मी तू मला घेऊन जाशील परत खाली, तुला वाचवायला आलो तर का ग. जा खाली जायचं, जा तुला चप्पल काढून जा. हा आता मी नाही उतरत खाली, तूच पकड फिश. झूम करतो थांब. हो गप्पी सारखेच येते छोटे छोटे. नको ये बाई, शेवाळ्या असेल तर सटकशील ना. हा आणि सगळे दगड आहे, मजबूत लागेल एकदम पडली तर. मग तिकडून उतरायला पाहिजे होतं तुला, जर तिकडून बसायचं होतं तर इकडून जा हळूच. नको रिकामे काम करू. ते पायाला तुला हे करतील बघ, ते थेरपी देतील तुला.
हा देतील, सांगतो त्यांना. डोक्यावर पडली का? मित्रांनो, या लोकेशनवर आपण अर्धा तास बसलो होतो. इथं आपली खाली बोट लावलेली आहे आणि युवक दादांशी आत्ता मी 15 मिनटं फोनवर बोलत होतो. जबरदस्त माणूस आहे, एकदम जबरदस्त. हा इथला राहिला, हेच मेन आहे ना. तेव्हा हे मेन आहे, हे जास्त खोल आहे ना. इथे उभं राहायला पण भीती वाटते, एवढं खोल आहे. इथून पाणी फोर्समध्ये पडतं आणि इकडे येतं, इथून पुढं खाली जातं. उमेश दादा लय रिस्क घेता तुम्ही, लय रिस्क घेताय. तुमचं रोजचं आहे. चलो मित्रांनो, खूपच मजा आली आणि युवक दादांशी 15 मिनटं बोललो आणि त्यांनी आपल्याला भेटायचं प्रॉमिस पण केलं आहे नाशिकला. लवकरच ते नाशिकला येणार आहे. तर चला आता परत आपल्या कॅम्प साईटकडे. पुरं बापरे, आता इथून उतरणं. इकडून तिकडे कुठे चालली? इथे तिकडे नको जाऊ. अहो कुठं? अच्छा, इथून उतरलं होतं का? चला आता मोबाईल कॅमेरा बंद करतो मी, कारण की ही सर्कस करावी लागणार आहे. चला मित्रांनो, या सुंदर अशा लोकेशनवरून आपल्या कॅम्प साईटकडे निघू. समोरचा व्ह्यू हा जरा मोकळा व्ह्यू मिळतो ना, ते तिथं बसली का सगळा व्ह्यू वाढत होता. सुंदर बघ ना, आजूबाजूचं काय वातावरण आहे जबरदस्त. सगळ्या बाजूला, इथून सगळ्या बाजूने डोंगर आहे. तिन्ही चारी बाजूने डोंगर आहे पूर्ण. नाही निसर्गाच्या कुशीत राहतात ते. सिटीमध्ये त्यांना बोर होईल. तिकडे आई एवढी वागत होती, पडली असती. हो ना, किती घर एक असे हॉटेल होमस्टे का काय आहे ते काही कळत नाही. मध्ये मध्ये घरं पण आहेत, इकडे या बाजूला पण आहे. पान कोंबड्या खूप आहे तिथे. त्या पवन चक्क्या बघ ना किती वर लावलेल्या आहेत डोंगरावर, अगदी शेंड्यावर डोंगराच्या. दादा मोठे मासे आहेत का इथे? आहे जिलाबी पण आहे का? युवक दादांनी केली नव्हती का फिशिंग? युवक दादांनी फिशिंग केली नव्हती का? कुठला मासा लागला होता? ते हा, ते रात्र कधी मग फिशिंग करतात ते रात्री. त्यांना ते टायमिंग माहीत असतं, कुठल्या टायमिंगला फिशिंग परफेक्ट होतं. मित्रांनो, आपण ज्या स्पॉटला जायचं होतं त्या स्पॉटला जाऊन आलो. खूप मजा आली, खूप सुंदर स्पॉट होता तो. आणि इथून आता आपण जिथून बोटीत बसलो होतो त्या ठिकाणी परत आलेलो आहे. आता थोडंच बाकी आहे. आता परत जेवढं आपण टेंटपासून पायी चालत आलो होतो तेवढंच आपल्याला परत तिथपर्यंत पायी जायचं आहे. आता जवळपास सकाळचे 10 वाजले, ऊन बऱ्यापैकी लागतंय, तर त्याच्यामुळे पायी जावं लागेल तिकडं. आता गाडी पण येते इथपर्यंत, पण गाडी काय आपण आणली नाही. तर चला
आता निघूया टेंटच्या दिशेने. काय नाही लावताय? टेंट ना चला मित्रांनो, त्यांनी उमेदवारांनी बोट लावली पार्किंगला. आता निघालो आहे. आम्ही मुक्कामी नाही येणार बरं का, असंच फिरत फिरत येऊ. आणि पावसाळ्यामध्ये गाडी इकडे खालपर्यंत येणार पण नाही. नाही आमची गाडी. कुठला किल्ला आहे म्हटलं? समोर. इकडचा का इकडचा? समोरचा. एक मिनटं, त्याला झूम करू आपण. झूम भरपूर होतो ना आपल्या मोबाईलमध्ये. हाच ना? गाड्यावरती हां 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 थोडे हां आहे. अच्छा, हा रतनगड किल्ला. हो, तिकडे येत असतील बरेच लोक लोक येतात तिथे ट्रेकिंग. ट्रॅकिंगला. जबरदस्त लोकेशन आहे ते. आपल्याला तिकडे जायचं आहे, पाणी टाकता का कोणी? तिकडे कुठेतरी. येत नाही ना कोणी? पण इथे असतील ना काय प्राणी? मग ते म्हटले ना, ते सकाळी बोलले नाही का, कुत्र्याच्या 2 जोड्या होत्या. एक जोडी एकाला उचलून नेलं बिबट्याने. ते मग ते पाणी प्यायला येत असतील ना रात्री पाहिजे येतात ना. हां पहिले तर हां मित्रांनो, काल जवळपास आपण 7-7:30ला इथं आलो होतो आणि सगळं ॲक्टिव्हिटीज करून, रात्री नाईट कॅम्पेनिंग करून इथला सुंदर असा अनुभव घेऊन आता परतीची वेळ आलेली आहे. आणि आपल्यासोबत उमेशदादा आहेत. तर उमेशदादाची ही कॅम्प साईट आहे. तर याच्याबद्दल उमेशदादा आपल्याला माहिती देतील, या कॅम्प साईटबद्दल. तर उमेशदादा, इथं येण्यासाठी लोकांना काय करावं लागेल नेमकं? काय नाही, आधी फोन करावा लागेल मला. तुमचा नंबर तर मी स्क्रीनवर लावून देईल. नंबर करायचा आधी एक दिवस. गेट सेट, तुमच्या याचं नाव काय? गेट सेट गो कॅम्पिंग. गेट सेट गो कॅम्पेनिंग म्हणून आहे. मी नंबरवरती व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर लावून दिला दादांचा. तर मला फोन करा आणि या मग. आणि इथं आल्यानंतर कसे चार्जेस वगैरे? 1200 रुपये पर पर्सन घेतो. आल्यावरती नाश्ता, संध्याकाळचं जेवण, बॉनफायर, सकाळचा चहा, नाश्ता आणि बोट राईड. ओके. तर एवढ्या ॲक्टिव्हिटीज होतात ज्या काही आपण केलेल्या आहे सगळ्या. आणि आता इथून दादांचा निरोप घ्यायची वेळ आली आहे. दादा, तुमचे खूप खूप आभार. तुमची म्हणजे एकदम आम्हाला मस्त अनुभव आला तुमच्यासोबत इथं राहून. असं वाटलं नाही की तुम्ही आम्हाला परके आलो, एवढी आमची काळजी घेतली. तर त्याबद्दल खूप खूप आभार. आता मित्रांनो, आपली इथं बाईक लावलेली आहे आणि हा काहीसा असा व्ह्यू आहे सकाळचा. आपण सकाळी तिकडे बोटिंगला गेलो होतो. काल इकडं दादांचीच शेत आहे पूर्ण. आणि इकडे वॉशरूम पण आहेत, टॉयलेट बाथरूम सगळे 3 आहे. ती पण सोय आहे. मागे काहीतरी किती 50 जण आले होते ना? 50 जणांचा ग्रुप आला होता. युवकदादा पण आले होते. आणि युवकदादांनाच इन्स्पायर होऊन आपण इथं आलो होतो नाईट कॅम्पेनिंग करायला. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.